असं नका म्हणू गुरुजी. अहो त्याला समज नाही हो अजून. मी म्हटलं तर आज जाते त्याला बाहेर घेऊन येते, असं नका करू. मग त्याला बाहेर येऊ दे, मग तुम्हाला काय करायचं ते करा गुरुजी. माधवा पाहिलंस, तुझी बायको माझ्या साधनेत व्यत्यय आणते, विघ्न आणते ती. पण आता मला माझ्या निर्णयापासून कुणी हटवू शकत नाही. आता तूच विचार कर, तुला अमोघ हवाय, तुझं संपूर्ण कुटुंब. भाऊ गुरुजी असं करू नका, तो माझा जीवा भावाचा भाऊ आहे. त्याला शिक्षा करू नका, हवं तर आम्हाला काहीतरी करा, पण त्याला काही करू नका. वय गुरुजी, एक डाव तेवढं त्यांना माफ करा. गुरुजी गुरुजी तुम्ही आम्हाला धर्म संकटात टाकलं हो. एका बाजूला जीवाला जीव देणार आहे आमचं कुटुंब आणि दुसऱ्या बाजूला आमचा जीव अमोघ. अहो गुरुजी आम्हाला वाचवा, यातनच तुम्ही आम्हाला बाहेर काढू शकता गुरुजी. पण अजून पाया पड त्याच्या. अरे ती पोरगी घरात आल्यापासून तुम्ही समध्यांनी तिला त्रास दिला. या विराटने बी छळलं तिला, आणि तरी बी तिला काही झालेलं नाही. ती पोरगी या निखाऱ्यावरून चालत गेली. अरे काळूबाई प्रसन्न आहे, तिला काळूबाई प्रसन्न आहे. या विराटबाई, तू तुझ्या बापाला गमावलंस, आणि आता आता तुझा पोरगा समजा कुटुंब, तरी बी पाया पडतोस त्याच्या. देऊळ उघडलंय, आता याचं काही बी चालणार नाही. करू दे त्या दोघांना पूजा. काळू आईचा आशीर्वाद घेऊन ती आत्ता बाहेर येतील, आणि या दुष्टाचं राज्य संपत. ते जिवंत बाहेर आलेत ना. मिलिंद राजे, दाखवा तुमची शक्ती. करा दरवाजा बंद, बाकी आम्ही बघतो. हो गुरुजी, मी कसं, आहो माझा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे, पण कसं काय. अहो दादासाहेब, आई नाही. दादासाहेब तुम्ही समजावा ना. तू असं काय विचारणार नाहीयेस. अरे तुझा भाऊ आहे तिकडे. मिलिंद, ओ वय गुरुजी. माझी शपथ आहे तुला, मिलिंद, माझं ऐक रे बाबा, नको ना जाऊ. आई साहेब, मी काय करू आता. माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. लहानपणापासून तुम्ही आम्हाला शिकवलं की थोरा मोठ्यांचा शब्द खाली पडू द्यायचा नाही म्हणून, आणि गुरुजींची आज्ञा म्हणजे फायनलच. आई साहेब, मला माफ करा, मी त्यांचा शब्द नाही खाली पडू शकत. गुरुजी काहीतरी करावं. नाही तू मिलिंद जायचं नाहीये, मिलिंद नाही जायचं रे. सावकाश सावकाश पोहोचणार. सावकाश. करंट लागल्यासारखं झालं मला. कळमाच्या नावानं सांग भलं. समजत तसंच घडतंय. बघितलंस विराट,
तुझ्या काळ्या शक्तीचा पराभव झालाय. आई काळूबाईनं मंदिराभोवती कवच निर्माण केलंय, कोणती बी वाईट शक्ती आत जाऊ नये म्हणून. सगळे घरी जा. आपण गुरुजी घरी जा. पण तुम्ही म्हणालात ना की अजून अष्टमी संपली नाही म्हणून. आज माझा अमुक आतमध्ये येऊन त्याला येऊ दे ना. असं काय करताय गुरुजी? घरी येईल तो. आओ शालिनी, गुरुजी म्हणतायत ना, त्यांच्यावर विश्वास ठेवा तुम्ही. चला तू. मी नाही येणार अमुकला बाहेर येऊ दे. हो चला शालिनी, चला आईसाहेब, चला. चला चला. काळूबाई, तुला वाटत असेल मी पराभव मान्य केला. एक दिवस हे उघडलेलं मंदिराचं दार मी बंद करणार म्हणजे करणारच. काळूबाई, तू माझं काही करू शकत नाहीस. कारण सिद्ध आहे मी. स्वयं सिद्ध. आता कोणाची बी भीती नाही. जाऊया. माझ्या मालकांची काळूमाईवर लय श्रद्धा. अगं काळूमाईच्या नुसत्या दर्शनानच गैवर यायचं त्यांना. आता जिथून कुठून समजा पाहत असतील ना, जीव सुप्पा एवढा झाला असेल बघ त्यांचा. माझ्या पोरीला लई आशीर्वाद देतील ते. तुझ्यामुळे हा सोन्याचा दिसला बघ. कधी वाटलंच नव्हतं की काळूमाईच्या मंदिराचे दरवाजे उघडतील, तिचं दर्शन होईल. पण तुझ्यामुळे समजा शक्य झालं बघ. आजी, मी तर फक्त निमित्त मात्र आहे.
ही सगळी काळूबाईची कृपा. आई माझी काळूबाई. तिनेच घडून घेतलंय हे सगळं माझ्या हातून. तू मनानं निर्मळ आहेस. चांगल्या माणसांच्या मागे उभं राहायची हिंमत आहे तुझ्यात. कुठली बी ठरवलेली गोष्ट तू पुरी करतेस. म्हणूनच तिने तुझ्या डोक्यावर हात ठेवला. हे समज करण्यासाठी तिनं तुझी निवड केली आहे. आज तू देऊळ उघडलंस. अजून बी काही लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे तुला. हो काकू, आज कितीतरी दिवसांनी हे देऊळ उघडलं. काळूबाईची पूजा झाली. हे कोंदलेलं वातावरण मोकळं झालं. निर्मळ आणि प्रसन्न वाटतंय. आता देवीची आरती तर व्हायलाच पाहिजे ना. हो, करायलाच पाहिजे. काळूबाईच्या नावानं चांग भलं. दुर्गे दुर्गटबारी तुझ विण संसारी. अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते हारी. हारी पडलो संकट निवारी. जय देवी महिषासुरमदनी. सुरवरीश्वर वरदे तारीख संजीवनी. जय देवी जय देवी. काळूबाईच्या नावानं चांग भलं. दादासाहेब निकम अजिबात पटलेलं नाहीये मला हे समजून. सरळ सरळ गुरुजी त्याला देवळात बंद करायला निघाले होते. आईसाहेब दमानं घ्या. अगं कसं दमानं घ्यायचं. आणि ते मी तिच्या देवळांच्या नावाचा एरवी शंक करत असतात. पण तुम्ही बी त्यांना सुचवण्यात येत होतात का? झालं तुमचं. शांत व जरा शालिनी. गुरुजी आहेत ते, त्यासनी ठावे काय करायचं ते. आणि आपल्या अमोकच्या जीवाला त्यांनी काही होऊन दिलं असतं का? हानी करायची असती तर आधीच केली असती. त्यांचा इरादा फक्त धमकी देण्याचा होता बस. वय आईसाहेब. आणि अमुक भाऊजी बी त्यासने किती उलट सुलट बोलत होते. हे बघ, ते मला काही बी माहित नाही. माझ्या पोराच्या जीवाशी जो खेळ होणार होता ना, तो झालाच शेवटी. त्या आर्यानंच भाऊजींवर मोहिनी घालून त्यांना आत नेलं. म्हणूनच हे समजा रामायण घडलं. वय म्हणूनच गुरुजींनी त्या दोघांना जिवंत समाधी देण्याचा आदेश दिला होता. आर्याची शिक्षा संपल्यानंतर गुरुजींनी आमोग राजांना बाहेर काढलंच असतं. दादासाहेब बरोबर बोलतात आईचे. आपण जर अजून विरोध केला असता तर गुरुजी संतापले असते आणि अजून काहीतरी विपरीत घडलं असतं. पण या दोष गुरुजींचा नाहीच. सगळा दोष आहे तो त्या आर्याचा. ती आहेच आपल्या विरोधात आणि आता अमोगला बी फिरवलं. हे जास्त डेंजर आहे. तवा जर धडा शिकवायचा असेल ना, तर त्या आर्याला शिकवायला हवं. तो बी आयुष्यभरासाठी लक्षात राहिला असाच.
फौजदार, एक काम करा, आलं का तुमच्या दोघांच्या ध्यानात? तुम्ही बी तिथेच थांबायचं. हा, काम झालंच म्हणून समजा दादा साहेब. अमोल, कर थांबलास? आज जे काही घडलं त्यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. अरे पण अमोक, तू आज सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंयस. आली ना तुला प्रचिती? हे बघ आर्या, हा खूप मोठा विषय आहे आणि या क्षणी मात्र मला त्यात अजिबात पडायचं नाही. पण एक गोष्ट मात्र मला स्पष्टपणे दिसते, तू हट्ट करून ते मंदिर उघडलंस. पण त्या भरात विराट गुरुजी आणि घरच्यांना मात्र डिवचलंस. त्याचा परिणाम माहिती आहे ना तुला? एकमेकांवर आता कुरघोडी करण्याचं राजकारण पुन्हा एकदा सुरू होणार आहे. घरातली शांतता बिघडणारी जी नको आहे मला. सगळ्यांचे हट्ट बाजूला ठेवून एकत्र शांतपणे आपण नाही करावू शकत. पण अमोघ, मग ही समधी खोटी शांतता असेल. जर खरी शांती हवी असेल तर जे लोक चुकीच्या मार्गाने वागतायत ना, त्यांनी तो मार्ग सोडून द्यायला हवा. माझी मुलं, त्यांच्या बायका सुना, समधे लोक चुकीच्याच मार्गाने वागतायत. काळूमैला दूर लोटण्यापासून पापच पाप करतायत, काळ्या मार्गाने चालतायत ते. तुझ्या आजोबांसारखं सरळ मार्गाने नाही. त्यामुळे काय झालंय? लोकांच्या मनात दहशत आहे, प्रेम नाहीये, राग आहे, आदर नाहीये. पाटील घरांना असं नव्हतं. आणि हे समजा जर पुन्हा मिळवायचं असेल तर काळूमैला या गावात, या घरात आणायला हवं. आर्या तेच करते ना, तेच करते ती. आणि हे समज करायचं म्हटलं तर लढाई अटळच आहे. आणि मग त्या लढाईत ठिणग्या उडणार. आणि जे वाईट आहे ते समज या ठिणग्यात जळून जाईल. आणि जे चांगलं आहे ना, ते समध्यांना पुरून उरल बघ. तुला तेच हवं आहे ना? आर्याला जरा साथ दे, या घराचं भलंच होणार आहे बघ. चल चल. आर्या, चल. कुठे घेऊन जाताय मला? मंदिराचं दार उघडून पाटलांच्या नाकावर लई मोठा झेंडा रोवलास ना तू. अभिमान वाटत असेल तुला त्याचा. तोच तुझा माज उतरवायला घेऊन चालली.